कसा आहे? काय झालं? पूर्ण पाणी सांडलं या गादीवर. किडा आला कुठून तरी म्हणजे भुंगा असा आणि नाचायला लागली इथंच. आणि मग आता इथं सगळं पाणी सांडलं. आता सगळी गादी ओली झाली असेल मध्ये. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग सकाळी सुरू केला आहे कारण की मी दाखवायचं आहे काल कसलं बेकार ऊन होतं. कालच्या याच्यात आपण एक्सपेरिमेंट केला होता अंड्याचा आणि आज बघ कसलं आभाळ आले हो का. एवढंच नसू द्या ऊन नाही काहीच नाही, सगळीकडं असं सगळा अंदाज झाल्यासारखा आभाळ आले. पाऊस येईन वाटायले. काय चालू आहे की वातावरणाचा लय अवघड आहे. कधी पाऊस कधीच उन्हाळा. अचानक दुपारपर्यंत बघा कसलं ऊन येते आता परत. आता उठले किती वाजले आता? 6:30 झाले. तर आता उठून अभ्यासाला बसले. कितवा पेपर आहे आता? शेवटवरून तिसरा. थर्ड लास्ट पेपर चालू आहे. फक्त 3च बाकी आहे इथं. कोणकोणते? आजचा 3 आणि उद्याच्या 2. म्हणजे आज कुठला आहे? हिस्ट्री, उद्या सायन्स आणि परवा परवा पेपरच नाही. मग सरळ 22 तारखेला. असं का बरं? 21 तारखेला ठरायचं तर 22 तारखेला दिलं. असेल काहीतरी. रानूचे पण पेपर संपायला आलेत आता आंघोळ करून मला पण कॉलेजला निघायचं आहे. व्हिडिओ झालेला आहे अपलोड आज. लय इंटरेस्टिंग आहे. काहीतरी एक्सपेरिमेंट केलंय. नसेल बघितलं तर जाऊन बघा. आता चहा बनवलेला आहे मम्मीनं. आपण मम्मीने लगेच भरलेला आहे. डब्याला काय दिलंय? भेंडीची भाजी चपाती. आता चहा पिऊन लगेच निघणार आहे कारण की उशीर झालाय. आता ऊन निघलं नाही बघ, थोडंसं पण ऊन नाही. आता आभाळ आलंय. काल कसलं ऊन होतं बेकार. दुपारी येईन वाटेल पण सकाळी सकाळी दरवेळेस असते की आता आज काहीच नाही. आय एम बॅक. म्हणजे मी आलो आता कॉलेजवरून. तर बघा इथं झालं 2च मिनिटं झालं बघा कसला घाम आला लगेच. एवढी गरमी आज जरा तर कमी आहे. सकाळी सकाळी तुम्ही तर बघितलं कसलं म्हणजे हे होतं काय बोलते तर आभाळ होतं आणि आता थोडंसं ऊन आलंय बघा. पण हाय गरमी बऱ्यापैकी आहे. आता जेवायला डाळ आणि भात आहे. असल्या उन्हाचं सगळे थंड पेत येतं, तुम्ही गरम प्यायला. मग तू कशाला पेलीस? पहिलं डोकं दुखायले एवढ्या गरमीनं. डोकं दुखायले म्हणून तर पहिले वा. कसं व्हायचं ग, कसं गरमी राहायचं नाही अंगात. आता फायनली आलेला आहे म्हणजे सिलेंडर. 1 तारखेला बुक केलता याच महिन्याच्या 1 तारखेला बुक केलता आणि आत्ता आलाय. तर आता मम्मी आणायला गेले. तर म्हणजे दारात येईलाय मग ते घ्यायचंय फक्त. आता मीच थांबू का? रिकामी टाके घेतला सिलेंडर. तर आता मी बनवणार आहे कॉफी आणि ती साधी कॉफी ना म्हणजे कोल्ड कॉफी बनवणार आहे कारण गरमीची एवढी आहे अशी. त्याच्यासाठी मी 2 कॉफी घेतल्या. आता एक राऊंडला एक मला, पण ते दोन्ही पण एका ह्याच्यातच बनवणार आहे. सर्वात पहिल्यांदा दोन्ही पण फोडून घ्यायच्या आणि मी एक बारकी बॉटल घेतली त्याच्यात मिक्स करायचं. काही ना त्याच्यात टाकायचं बघा एक. आणि हे दुसरी दोन्ही पण कॉफी टाकलेत बघा एवढं मोठं झाले याच्यात. त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. जास्त टाकल्यावर चांगलं होत नाही, थोडंसं नॉर्मल. मेजरमेंट नुसार मी घेणं झालंय. हे असंच आहे डिझाईन साठी. हे असंच टाकणार आहे. तर बघा एवढंच न घेत नाहीत कारण की 2 कॉफी जर अजून म्हणजे काय बोलते तर 1 कॉफी असते ना मग अजून कमी घ्यायचं. तर बघा एवढंच न बाद झालं. त्याच्यात टाकायची साखर. तर साखर तर डायरेक्ट यानं टाकायला येणार नाही त्यामुळं चमच्यानं टाकावं लागेल. आता याच्यात टाकताना पण पडायला बाजूला 2 3 4. तर मी याच्यात 4 चमचे टाकले म्हणजे अर्धे म्हणजे किती 2 चमचे टाकले समजा. आता याला झाकण लावून मिक्स करायचं एकदम म्हणजे हलवत जायचं जवळचा याचा फेस होत नाही तेवढचा. तर बघा फेस व्हायला चालू झालाय. मग असं साजून करायचं जवळचा याच्यातली साखरचा आवाज कमी होत नाही तेवढचा म्हणजे वितळत नाही तेवढचा. तर बघा फायनली झालेली कॉफी. म्हणजे बघा पहिल्यांदा एवढंच तर पाणी घेतलेलं. आता बघा केवढा मोठा फेस झालाय. आता याच्यातला अर्धा राऊंडला मला घ्यायचंय. मी 2 घेतले तर एक हेवाला राऊंडला आणि हेवाला मला. माझ्याकडे पण असलं होतं लालवाला पण ते कुठं गेलंय की आता. बघा असं दिसतंय. आता याच्यात दूध टाकायचं. गरम केलेलं दूध टाकत नाही, साधं दूध टाकणार आहे. हे थंड दूध आणि याच्यात टाकणार बर्फ मग तर अजून चांगलं लागते. फायनली दोन्ही पण कॉफी तयार झालेल्या आहेत. आता फक्त शेवटचा टचअप द्यायचा आहे म्हणजे बर्फ टाकायचा. मी याच्यात घेतलाय बर्फ काढून तर याच्यातला अर्धा टाकायचा. अरे 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 हे बाजूला ठेवतो आता.
तर आता फक्त याला मिक्स करायचं. एक गरा 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 गरा. त्यापेक्षा रामचा चांगला आला कलर. कसा काय की दोघं सोबतच बनवले तरी पण. आता टेस्टिंग टाइम बघा. उभं राहून राहून सुद्धा गरमी एवढी होईल. कसा आहे? काय झालं? मग खोकला का बरं आला? काय कॉफी न देत तारकली का? पहिल्यांदा ऐकायला. मी पिऊन सांगतो. वा चांगली जे झाले की कॉफीचा टेस्ट यायला, थंड पण झाली आहे. वा अय मम्मी धर तू एकदा. मला आवडत नाही बा. एक कर की एकदा थोडस ग. आवडतच नाही. चहा ते पप्पा पण आम्ही इकडे बनवतो की लगेच ऑर्डर आला ते पण चहा बनव म्हणे 1 कप. चहा पितात किती एवढं उन्हाळा आहे 40 डिग्री पर्यंत आले तरी चहा लागते यांना. इंडिया मधले माणसं वेगळे येतात. असल्या गरमीत कॉफी पार्टी तर झाली. राम तर पूर्ण संपूजीपर्यंत पेले. एवढी चांगली लागली का? काल हवाला बोर्ड खराब झालता तर परत पप्पांनी नीट केला. त्याच्या लाईट आता चालू होईल आणि ते बंद करण्यासाठी आता हे बटन झालंय. तेव्हा का कोणतं हे का? हे कशाचंच नाही. करा कोणता पेपर आहे आता उद्या? हिस्ट्रीचा कसा गेला मग आजचा? खूप सिंपल. आता मार्क आल्यास कळते काय दिवे लावले तर काय नाही. 45 किंवा 40 प्लस. म्हणजे मगाशी इथं बसले, सकाळी इथं बसलेली, हा दुपारी इथं बसलेली, त्याच्यानंतर आता इथं आली. दुपारी तिथं बेंचवर बसले होते, नंतर तिथं गेले, नंतर तिकडे बसले होते. म्हणजे दिवस पूर्ण घर फिरून आता इथं आले अभ्यास करायला. बघा रामनं काय केलं, पूर्ण पाणी सांडले या गादीवर. इथं बसल्या एक किडा आला कुठून तरी म्हणजे भुंगा असा आणि नाचायला लागली इथंच. आणि मग आता इथं सगळं पाणी सांडलं. आता सगळी गादी ओली झाली असेल मध्ये. वाळलं नाही तर सगळं वास येत आहे. येऊ दे तूच झोपतीस वरती तू मम्मी. तर चला मग आता एडिटिंग झालेले 6 वाजलेले इथं. रात्री विसरलो म्हणजे ब्लॉग एंडिंग करायचं, झोपच लागली अचानकच काय माहिती लय लवकर लागली. चला मग आजच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.